हॅलो, वी आर बॅक अगेन. तर आज आपण बघणार आहोत पनीर मसाला. ही एक सात्विक रेसिपी आहे. तर चला ह्याकरता आपल्याला लागणार आहे पॅनमध्ये कट केलेले पनीरचे पीसेस. त्याला आपण शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे तेल घालून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. त्याच्यानंतर परत तेल घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला धणे जिरे पावडर घ्यायची आहे. इथं बघू शकता धणे जिरे पावडर घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण इथे घालत आहोत तमालपत्र, कट केलेले एक टोमॅटो, त्याच्यामध्ये 8 ते 10 काजू घेतलेले आहेत. त्याच्यानंतर धणे जिरे पावडर घातलेले आहे. आपला मसाला घातलेला आहे तिखट आणि त्यानंतर मीठ घातलेलं आहे चवीनुसार. ह्याला आपल्याला जरासं सॉटे करून घ्यायचं आहे. त्याला आपण मिक्स पण करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे झाकून ठेवायचं. त्याच्यानंतर ह्याला आपल्याला एका मिक्सी जारमध्ये ट्रान्सफर करायचं. मिक्सी जारमध्ये मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला अशी काही पेस्ट त्याची ग्राइंड करून मिळते. त्याच्यानंतर आपल्याला परत पॅनमध्ये तेल घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये मोहरी, जिरे आणि हिंग घालायचं आहे, तिखट घालायचं आहे. त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपला मिक्सरमध्ये ग्राइंड केलेला मसाला ह्याच्यात घालायचा आहे. त्याला छान जरासं उकळी फुटू द्यायची आहे मिक्स करून घेऊन. आणि थोडंसं आम्ही त्याच्या वरनं पाणी पण घातलेलं आणि उकळी आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये घातलेलं आहे गूळ. तुम्ही तुमच्या गरजेनुसार घालू शकता. त्याच्यानंतर गोडा मसाला घातला आणि इथे मी कॅप्सिकम सॉटे करून घातलेला आहे आणि त्याची क्लिप सॉरी घेतलेली नाही आहे. आणि त्यानंतर आपण कट केलेले पनीर क्यूब घातलेले आहेत. त्याला पण एकदा आपण मिक्स करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर वरून कस्तुरी मेथी घातलेली आहे, मीठ घेतलेलं आहे. सगळं परत एक आपल्याला ते हलवत राहायचं आहे. त्याला आपल्याला खाली लागू द्यायचं नाही. टडा! इथं हे आपली रेसिपी रेडी झालेली आहे. आम्ही ह्याला मस्त भाकरीसोबत एन्जॉय केलेलं होतं. तुम्ही कसंही एन्जॉय करू शकता. नान, तंदुरी रोटी अँड ऑल. तर इथं आपली रेसिपी रेडी झालेली आहे आणि वी आर ट्राईंग टू गेट इन कॉन्स्टंट व्हिडिओज फॉर यू गाईज. तर आवडली रेसिपी डू लाईक, शेअर, सबस्क्राईब फॉर मोर सच कॉन्टेंट.